हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 14. या आधीचे आणि नंतरचेही प्रॉब्लेम सेट मी अपलोड केलेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. फर्स्ट आपल्याला क्वेश्चन मल्टिप्लायचा दिलेला आहे. तर फर्स्ट मल्टिप्लिकेशन करताना काही रूल्स लक्षात ठेवा. फर्स्ट आपण बघूया. तर काहींना कन्फ्युजन असतं की नंबर मल्टिप्लिकेशन करताना कुठून सुरुवात करायची. तर कधीही लक्षात ठेवा, जो राईट मोस्ट नंबर आहे त्यापासून आपल्याला मल्टिप्लिकेशनला सुरुवात करायची आहे. म्हणजे या 2 ने आपल्याला ह्या सर्व नंबर्सला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय करताना राईट टू लेफ्ट जायचं आहे. 2 मल्टिप्लाय बाय 3 आपल्याला करायचं नाही. राईट टू लेफ्ट आपल्याला मल्टिप्लिकेशनलाच जायचंय. तर 2 मल्टिप्लाय बाय 7 इज 14. Carry 1. 2 multiplied by 2 is 4. plus 1. 5. 2 multiplied by 3 is 6. ठीक आहे. आता एक नंबर जेव्हा होऊन जातो तेव्हा मल्टिप्लिकेशनला आपल्याला सेकंड नंबरशी मल्टिप्लिकेशन करताना खाली 0 घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला 0 घ्यायचा आहे. मग नंतर आपल्याला सेकंड नंबरने मल्टिप्लिकेशन चालू करायचं आहे. बघा, एक नंबर झालाय म्हणून एक 0 पुट करायचं आहे. 9 multiplied by 7 is 63. कॅरी 6. बघा, आधीचे कॅरी जे आहेत ते कट करायचे, मग वरती लिहायचंय. नाही तर काय होतं, ज्या वेळेला आपण फर्स्ट नंबरने मल्टिप्लाय केलेले कॅरी लिहिलेले असतात, नंतरचे तुम्ही लिहितात, मग कन्फ्युजन होतं. कधी कधी ऍड करताना आधीचा जो लिहिलेला कॅरी असतो तो आपण ऍड करून टाकतो. त्यामुळे कट करायचं किंवा सर्कल करायचं ज्याचा झालेला असेल त्याला. ठीक आहे. 9 2 जा 18 प्लस 6 24. 2 खाली लिहिणार, सॉरी 4 खाली लिहिणार, 2 वरती लिहिणार. 9 3 जा 27. प्लस 2 29. 29. आता या डिजिट्सची आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा, मॅथ्स मध्ये कायम आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक टॉपिक क्लिअर करत जायचं, तेव्हाच पुढचं येतं. जर तुम्ही ऍडिशन क्लिअर केली नाही, तुम्हाला ऍडिशनच नीट येत नसेल, तर मल्टिप्लिकेशन येईल का? नाही. सेकंड स्टेप त्याची ऍडिशन आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट पेंडिंग न ठेवता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर 4 प्लस 0 इज 4. 5 प्लस 3 इज 6 प्लस 4 इज 10. कॅरी 1. 1 प्लस 9 10. कॅरी 1. 1 प्लस 2. 3. ठीक आहे. मग फर्स्ट मल्टिप्लिकेशनचा आपला आन्सर आलेला आहे 30,084. कळालंय तुम्हाला? ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूया आपण. सेकंड काय दिलेला आहे? सेकंड आहे 807 मल्टिप्लाय बाय 126. ठीक आहे. 6 7 जा 42. कॅरी, 4. नंतर 6 मल्टिप्लाय बाय 0. 0 ने कशालाही मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येतं 0. आंबा नाही का, एक आंबा जर सडका आपण पेटीत ठेवला तर सगळे आंबे काय होऊन जातात? सडके. म्हणजे तिथे आंबे किती होऊन जातात? 0. म्हणजे 0 असा आहे ज्याच्या सोबत तुम्ही मल्टिप्लाय करणार त्यालाही 0 करणार. म्हणजे एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज 0. ठीक आहे. मग 6 मल्टिप्लाय बाय 0 इज 0. मग इथे 0 लिहिणार का? नाही. जो कॅरीचा 4 आहे तो 0त ऍड करायचा आहे. म्हणजे आन्सर काय येणार? 4. 6 मल्टिप्लाय बाय 8 इज 48. ठीक आहे. आता एक नंबर झालेला आहे म्हणून आपण इथे एक 0 घ्यायचा आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट नंबरने राईट पासून मल्टिप्लिकेशन सुरू करायचंय. 2 मल्टिप्लाय बाय 7 इज 14. कॅरी 1. 2 मल्टिप्लाय बाय 0 इज 0 प्लस 1 1. 2 मल्टिप्लाय बाय 8 इज 16. प्लस, आता बघा इथे दुसरा नंबर झालेला आहे आपला. हा पहिला झाला होता, आता हा दुसऱ्या नंबरने मल्टिप्लिकेशन झालंय म्हणून आपण इथे काय करणार आहोत? 2 0 घेणार आहोत. समजलंय? आता 1 ने मल्टिप्लाय करणार. 1 ने आपण मल्टिप्लाय कुठल्याही नंबरला केलं तर त्याचा आन्सर सेम नंबर येतो. म्हणजे काय? 1 मल्टिप्लाय बाय 7 इज 7. 1 मल्टिप्लाय बाय 0 इज 0. 1 मल्टिप्लाय बाय 8 इज 8. तर यांना करणार आपण ऍड. 2 प्लस 0 प्लस 0 2. 4 प्लस 4 8. 8 प्लस 1 9. 9 प्लस 7 16. कॅरी 1. 1 प्लस 4 5. 5 प्लस 6 11. कॅरी 1. 1 प्लस 1 2. 2 प्लस 8 10. तर आपला आन्सर आलेला आहे 1,01,682. समजलंय तुम्हाला?
थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया आपण. थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे, तुम्ही सुद्धा नोटबुकवर माझ्यासोबत सायमल्टेनियसली सॉल्व करू शकतात. 567 मल्टिप्लाय बाय 890. ठीक आहे. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग इज 0. तुम्हाला मगाशीच सांगितलं, म्हणून याचा आन्सर काय येणार, 0 येणार. एक नंबर झालेला आहे म्हणून आपण काय करणार, एक 0 घेणार. 9 मल्टिप्लाय बाय 7 63. कॅरी 6. 9 मल्टिप्लाय बाय 6 9 6 जा 54 प्लस 6 60 0 येणार. कॅरी 6 येणार. 9 5 जा 45 प्लस 6 51 51. इथे आपण ऍड करणार. आता 0 झालाय 9 झालाय म्हणून काय करणार, 2 zeros घेणार. 2 zeros घेणार. मग 8 ने मल्टिप्लाय करणार. 8 7 जा 56. कॅरी 5. 8 6 जा 48 प्लस 5 53 53. कॅरी काय येणार 5. 8 5 जा 40 प्लस 5 45 45. तर आता यांची आपल्याला करायचे ऍडिशन. 0 प्लस 0 प्लस 0 इज 0 3 प्लस 0 इज 3. 0 प्लस 6 इज 6. 1 प्लस 3 इज 4. 5 प्लस 5 10. कॅरी 1. 1 प्लस 4 इज 5 ठीक आहे. म्हणजे तुमचा आन्सर आलेला आहे 5,04,060 630. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला. हो आता आपण फोर्थ क्वेश्चन करणार आहोत. ठीक आहे. 4,317 मल्टिप्लाय बाय 824. ठीक आहे. 4 7 जा 28 कॅरी 2 2. 4 1 जा 4 प्लस 2 6 6. 4 3 जा 12 कॅरी 1 4 4 जा 16 प्लस 1. 17 आता एक नंबर झालाय म्हणून आपण इथे एक 0 घेणार. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय 7 14 कॅरी 1 2 मल्टिप्लाय बाय 1 इज 2 प्लस 1 3. 2 मल्टिप्लाय बाय 3 6 2 मल्टिप्लाय बाय 4 8 8. ठीक आहे. नंतर आता 2 नंबर झालेत म्हणून आपण इथे काय करणार, 2 0 घेणार. 8 मल्टिप्लाय बाय 7 56 कॅरी 5. 8 मल्टिप्लाय 1 इज 8 प्लस 5 30 कॅरी 1 8 3 जा 24 प्लस 1 25 कॅरी 2. 8 4 जा 32 प्लस 2 34 34. बघा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सायमल्टेनियसली सॉल्व करू शकतात. आन्सर मॅच करायचे. 8 प्लस 0 इज 8. 6 प्लस 4 इज 10 कॅरी 1 1 प्लस 2 3. 3 प्लस 3 6. 6 प्लस 6 12. कॅरी 1 प्लस 7 8. 8 प्लस 6 14 प्लस 3 17 कॅरी 1 1 प्लस 1 2 2 प्लस 8 10 10 प्लस 5 15. कॅरी 1. 1 प्लस 4 इज 5 अँड 3 ॲज इट इज. ठीक आहे. मग आपला आन्सर आलेला आहे 35,57,208. नेक्स्ट सम बघूया. ठीक आहे. फिफ्थ सम आहे 6,092 मल्टिप्लाय बाय 203. ठीक आहे. 2 3 जा 6. 3 9 जा 27 27. कॅरी 2 3 मल्टिप्लाय बाय 0 इज 0 आणि ऍड करणार 2 तर काय येणार 2. ठीक आहे. 3 6 जा 18 आता आपण एक नंबर झालेला आहे म्हणून एक 0 घेणार. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग इज 0 म्हणून सगळे काय येणार 0. ठीक आहे. आता 2 नंबर झालेले आहेत म्हणून आपण इथे काय करणार 2 0 घेणार. 2 मल्टिप्लाय बाय 2 इज 4. 2 9 जा 18 कॅरी 1 2 0 0 प्लस 1. ठीक आहे. 2 6 जा 12. ठीक आहे. 6 7. 2 प्लस 4 6 8 प्लस 8 16 कॅरी 1 1 प्लस 1 प्लस 1 3 2 ॲज इट इज 1 ॲज इट इज. मग काय आला आपला आन्सर 12,36,676. ठीक आहे. नेक्स्ट सम सॉल्व करूया आपण. 6 सम काय आहे बघा. 1,177 मल्टिप्लाय बाय 99. ठीक आहे.
9 7 जा 63. 63, खाली 3 येणार, कॅरी काय येणार 6. 9 7 जा 63, परत त्यात 6 ऍड केल्यावर काय होणार 69. ठीक आहे. 9 1 जा 9 प्लस 6 किती होता 15. बरोबर. कॅरी 1. 9 1 जा 9 प्लस 1 10. बघा एक नंबर झालेला आहे म्हणून आपण 0 घेणार. बघा इथे मल्टिप्लिकेशनला जेव्हा नंबर रिपीट असतो तर युनिट प्लेस पासून आपण आलेलं आन्सर ॲज इट इज लिहू शकतो. कारण तुम्ही 9 ला जेव्हा सेम नंबरने मल्टिप्लाय करणार हेच आन्सर येणार. मग आपण काय लिहिणार 3 9 5 0 1. बघा पण ॲज इट इज लिहिताना लक्षात ठेवायचं आहे की इथे आपल्याला 0 लिहायचा आहे, तो विसरायचा नाही. 3 + 0 इज 3. 9 + 3 12. कॅरी 1. 1 + 5 6. 6 + 9 15. कॅरी 1. 1 + 5 6 आणि हा 1 आणि हा 1 ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय आलाय 1,16,523. हे आलं आपलं 6th आन्सर. नेक्स्ट सम बघा आपल्याला 7th सम घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही पण सोबत ट्राय करा. 456 मल्टिप्लाय बाय 187. ठीक आहे. 6 7 जा 42. 42. कॅरी 4. 7 5 जा 35. प्लस 4 39. 39. 7 4 जा 28. 28 प्लस 3 31. 31. इथे येणार 0. एक नंबर झाला म्हणून आपण 0 घेतला. नेक्स्ट नंबर 8. 8 6 जा 48. 48. कॅरी 4. ठीक आहे. 8 5 जा 40. प्लस 4 44. 44. 8 4 जा 32. प्लस 4 36. 36. ठीक आहे. आता बघा हा एक आणि हा एक दोन नंबर झाले म्हणून आपण 2 0 घेणार. ठीक आहे. 2 0 घेणार. नंतर 1 ने मल्टिप्लाय कुठल्याही नंबरला आपण केला आन्सर तोच नंबर येतो. मग युनिट प्लेस पासून लिहायचं 6 5 4. आता याला आपण करणार ऍड. ठीक आहे. 2 9 + 8 17. कॅरी 1. 1 + 1 2. 2 + 4 6. 6 + 6 12. कॅरी 1. 1 + 3 4. 4 + 6 10. 10 + 5 15. ठीक आहे. कॅरी 1. 1 + 3 4. 4 + 4 8. तर आपला आन्सर आला आहे 85,272. 8 सम बघा 6,543 मल्टिप्लाय बाय 79. ठीक आहे. 9 3 जा 27. 27. कॅरी 2. 9 4 जा 36. प्लस 2 38. कॅरी 3. 9 5 जा 45 प्लस 3 48. इकडे येणार कॅरी 4. 9 6 जा 54. 54 प्लस 4 58. 58. आता ऍड करणार. एक नंबर झाला म्हणून इथे काय करणार 1 0 घेणार. 7 3 जा 21. 21. कॅरी 2. 7 4 जा 28. 28 प्लस 2 30. 30. ठीक आहे. कॅरी 3. 7 5 जा 35. 35 प्लस 3 38. 38. कॅरी 3. 7 6 जा 42. प्लस 3 45. 45. ठीक आहे. 7 प्लस 0 7. 8 प्लस 1 9. 8 ॲज इट इज. 8 प्लस 8 16. 16. कॅरी 1. 5 प्लस 5 प्लस 1 11. कॅरी 1. 4 प्लस 1 5. आपला आन्सर आला आहे 5,16,897. आय होप तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे सम कळत आहेत. नेक्स्ट बघा आपण 9th क्वेश्चन सॉल्व करूया. 2,306 मल्टिप्लाय बाय 832. ठीक आहे. 6 2 जा 12. कॅरी 1. 2 0 0 प्लस 1 1. 2 मल्टिप्लाय बाय 3 6. 2 2 जा 4. एक नंबर झाला म्हणून आपण 1 0 घेणार. 3 6 जा 18. कॅरी 1. 1. 3 0 0 प्लस 1 1. 3 3 जा 9. 9. 3 2 जा 6. 6. ठीक आहे. दोन नंबर झालेले आहेत म्हणून आपण इथे 2 0 घेणार आहोत. 8 6 जा 48. 48. कॅरी 4. 4. 8 0 0 प्लस 4 4. 8 3 जा 24. 24. कॅरी 2. 8 2 जा 16. 16 प्लस 2 18.
ठीक आहे. 2 + 0 2, 1 + 8 9, 9, 6 + 1 7, 7 + 8 15, 15, कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 9 14, 14 + 4 18, कॅरी 1, 1 + 6 7, 7 + 4 11, 11, कॅरी 1, 1 + 8 9 आणि 1 ॲज इट इज. आपला आन्सर आला आहे 19,18,592. ठीक आहे. 10th सम आपण आता सॉल्व करूया. 10th सम काय दिलेली आहे आपल्याला, 6,429 मल्टिप्लाय बाय 509. ठीक आहे. 9 9 जा 81, कॅरी 8, 9 2 जा 18 + 8 26, 26, कॅरी 2, 9 4 जा 36, + 2 38. ठीक आहे. 9 6 जा 54, + 3 57, 57. बघा एक नंबर झालाय म्हणून आपण इथे एक 0 घेणार. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग काय होतील, सगळे झिरोज. ठीक आहे. मग 2 नंबर झालेले आहेत म्हणून आपण इथे 2 झिरोज घेणार. आता 5 ने मल्टिप्लाय करणार. 5 9 जा 45, 45, खाली 5 येणार आणि इथे 4 येणार. 5 2 जा 10 + 4 14, कॅरी 1, 5 4 जा 20, + 1 21, 21, कॅरी 2, 5 6 जा 30, + 2 32, 32. ठीक आहे. 1 6, 8 + 5 13, कॅरी 1, 8 + 4 12, कॅरी 1, 1 + 5 6, 6 + 1 7, 2 ॲज इट इज 3 ॲज इट इज. आपला आन्सर आलाय 32,72,361. हा होता आपला 10th क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत 11th क्वेश्चन. 11th क्वेश्चन बघा काय दिलाय, 4,321 मल्टिप्लाय बाय 678. 8 मल्टिप्लाय बाय 1 इज 8, 8, 8 2 जा 16, कॅरी 1, 8 3 जा 24, + 1 25, 25, 8 4 जा 32, + 2 34, 34. एक नंबर झालेला आहे म्हणून आपण काय करणार, एक 0 घेणार. आता 7 ने मल्टिप्लाय करणार. 7 1 जा 7, 7 2 जा 14, कॅरी 1, 7 3 जा 21, + 1 22, 22, कॅरी 2, 7 4 जा 28, + 2 30, ठीक आहे. आता 2 नंबर झाले म्हणून आपण इथे काय करणार, 2 झिरोज घेणार. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 12, कॅरी 1, 6 3 जा 18, 18 + 1 19, 19, कॅरी 1, 6 4 जा 24, + 1 25. ठीक आहे. आता यांना आपण ऍड करणार. 8 + 0 8, 7 + 6 13, 13, कॅरी 1, 1 + 5 6, 6 + 4 10, 10 + 6 16, कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 2 7, 7 + 2 9, 3 + 9 12, कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 5 9 and 2 ॲज इट इज. आपला आन्सर आलाय 29,29,638. आता आपण 12th क्वेश्चन सॉल्व करणार. 12th क्वेश्चन बघा काय आहे, 20,304 मल्टिप्लाय बाय 87. 7 4 जा 28, 28, खाली 8 येणार, वरती 2. 7 मल्टिप्लाय बाय 0 इज 0, + 2 2. 7 3 जा 21, कॅरी 2, 7 0 0 + 2 2. 7 2 जा 14, 14. ठीक आहे. 8 4 जा, एक नंबर झाला म्हणून आपण 0 घेतला. 8 4 जा 32, 32, कॅरी 3. 8 0 0 + 3 3. 8 3 जा 24, 24, कॅरी 2. 8 0 0 + 2. 8 2 जा 16, 16. आता करणार आपण याचे ॲडिशन. 2 + 2 4, 1 + 3 4, 2 + 4 6, 2 + 4 6, 6 + 1 7 आणि 1 ॲज इट इज. आपला आन्सर आलाय 17,66,448. ठीक आहे. तर हे होते आपले मल्टिप्लिकेशनचे सम. आता आपण पाहणार आहोत वर्ड प्रॉब्लेम. फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम काय दिलाय बघा,
as a part of award plastic campaign, each of 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bags? बघा, प्लास्टिकला अवॉर्ड करायचं कॅम्पेनिंग केलेलं आहे, त्याच्यात मुलांनी काय केलंय, पेपर बॅग्स तयार केलेल्या आहेत. मग प्रत्येक विद्यार्थ्यांनी 25 बॅग्स तयार केलेल्या आहेत. असे किती स्टुडंट्स आहेत? 745. मग टोटल बॅग्स किती तयार झाले हे काढायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. मग आपण काय करणार, टोटल स्टुडंट्स मल्टिप्लाय बाय किती बॅग्स आहेत त्या. ठीक आहे, 5 5 जा 25 कॅरी 2, 5 4 जा 20 प्लस 2 22 कॅरी 2, 5 7 जा 35 प्लस 2 37. काय करणार आता, फर्स्ट नंबर झालाय म्हणून इथे 0 घेणार. 2 5 जा 10 कॅरी 1, 2 4 जा 8 प्लस 1 9, 2 7 जा 14. ठीक आहे, मग आता यांची करणार आपण ऍडिशन. 5 2 7 प्लस 9 16 कॅरी 1, 1 प्लस 3 4, 4 प्लस 4 8 आणि 1 ॲज इट इज. म्हणजे टोटल बॅग्स किती तयार झाले, 18,625. वर्ड प्रॉब्लेम आहे, त्याची एंड स्टेटमेंट आपण वर्ड मध्ये घ्यायची. मग आपण काय लिहिणार, टोटल 18,625 पेपर बॅग्स वॉज मेड. थर्ड क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलंय. इन प्लांटेशन सॅपलिंग ऑफ 215 मेडिसिनल ट्रीज हॅव बीन प्लांटेड इन ईच ऑफ द 132 रोज ऑफ ट्रीज. बघा, प्लांटेशन केलेले आहेत. मग किती सॅपलिंग्स लावलेले आहेत, तर 132 रोज मध्ये प्रत्येक रो मध्ये 215 मेडिसिनल ट्रीज लावलेले आहेत. हाऊ मेनी सॅपलिंग्स आर देअर इन द प्लांटेशन ऑल टुगेदर. मग एकत्र किती सॅपलिंग झालेलं आहे हे आपल्याला विचारलंय. मग त्यासाठी आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. मग बघा, प्लांट्स किती आहेत, 215. किती रो आहेत, 132. मग मल्टिप्लाय करणार. 2 5 जा 10 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 2 2 जा 4. बघा, एक नंबर झाला म्हणून आपण एक 0 घेणार. 3 5 जा 15 कॅरी 1, 3 1 जा 3 प्लस 1 4, 3 2 जा 6. ठीक आहे, नंतर आता 2 नंबर झालेत म्हणून आपण काय करणार, 2 झिरोज घेणार. आता 1 ने मल्टिप्लाय करताना सेम नंबर्स येतील. आता आपण काय करणार, त्यांची ॲडिशन. 0 3 प्लस 5 8, 4 प्लस 4 8 प्लस 5 13 कॅरी 1, 6 प्लस 2 8 अँड 2 ॲज इट इज. बघा, म्हणजे टोटल 28,380 सॅपलिंग्स झालेले आहेत. मग आपण वर्ड स्टेटमेंट लिहिणार. टोटल 28,380 सॅपलिंग हॅज बीन प्लांटेड ऑल टुगेदर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वन computer cost 27,540 rupees. How much will 18 such computer cost? बघा, एक कम्प्युटरची किंमत आपल्याला दिली, त्यावरनं 18 कम्प्युटर्सची काढायची. मग आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन. तर कम्प्युटरची कॉस्ट किती आहे, 27,540 मल्टिप्लाय बाय 18. ठीक आहे, 8 मल्टिप्लाय बाय 0 इज 0, 8 मल्टिप्लाय बाय 4 इज 32 कॅरी 3, 8 5 जा 40 प्लस 3 43, 8 7 जा 56 प्लस 4 60 कॅरी 6, 8 2 जा 16 प्लस 6 22. आता एक नंबर झालाय म्हणून एक 0 घेणार. 1 मल्टिप्लाय बाय एनिथिंग तोच नंबर येतो म्हणून मागून आपण लिहिणार 0 4 5 7 2. 0 प्लस 0 0, 2 3 प्लस 4 7 0 प्लस 5 2 प्लस 7 2 प्लस 2 4. म्हणजे बघा, कम्प्युटर 18 कम्प्युटरची कॉस्ट काय येईल, 4,95,720. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. 18 कम्प्युटर कॉस्ट इज 4,95,720. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघा. अंडर द इन्स्पायर अवॉर्ड scheme 5,000 rupees per student were granted for the purchase of science project material. बघा, 5,000 रुपये पर स्टुडंट सायन्स प्रोजेक्ट साठी ग्रँटेड झालेले आहेत. ठीक आहे. इफ 154 students in a certain taluka were covered
अंडर द स्कीम फाइंड द टोटल अमाउंट ग्रँटेड टू दॅट तालुका. म्हणजे जर 154 स्टुडंट्स तालुक्यामध्ये आहेत तर टोटल कॉस्ट किती होईल. मग काय करणार आपण, अमाऊंट किती, प्रत्येक मुलाला 5000, मग ती मल्टिप्लाय करणार 154 शी. टोटल स्टुडंट किती 154. 0 मल्टिप्लाय बाय 4 0 0 0. 5 मल्टिप्लाय बाय 4 इज 20. एक नंबर झालाय म्हणून एक 0 घेणार. 5 मल्टिप्लाय बाय 0 3 झिरोज लिहिणार. 5 5 जा 25. दोन नंबर झालेले आहेत म्हणून आपण इथे 2 0 घेणार. 1 मल्टिप्लाय बाय एनिथिंग तोच नंबर आन्सर येतो म्हणून इथे काय येणार 5000 येणार. ठीक आहे. मग ऍड करा 0 0 0 0. 5 + 2 7. 5 + 2 7. बघा म्हणजे टोटल अमाऊंट स्टुडंट्सला किती लागणार आहे 7,70,000. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार टोटल अमाउंट रिक्वायर्ड फॉर स्टुडंट इज 7,70,000. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा 6th क्वेश्चन आपल्याला काय दिलाय. इफ अ सर्टन टू व्हीलर कॉस्ट 56,670 रुपीज, हाऊ मच विल 35 सच टू व्हीलर्स कॉस्ट. सेम क्वेश्चन आहे मागच्या वेळेसारखा, कम्प्युटर सारखा, की जर एवढ्याला एक टू व्हीलर आहे तर 35 कितीला येणार. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन. 53,670 जेवढ्या स्कूटर्स आहेत मल्टिप्लाय बाय 35. 0 मल्टिप्लाय बाय 5 0. 5 7 जा 35. कॅरी 3. 5 6 जा 30. प्लस 3 33. 5 3 जा 15. 15 प्लस 3 18. कॅरी 1. 5 5 जा 25 प्लस 1 26 प्लस एक नंबर झालाय म्हणून काय करणार, एक 0 घेणार. 3 मल्टिप्लाय बाय 0 इज 0. 3 7 जा 21. कॅरी 2. 2. 3 6 जा 18. प्लस 2 20. 20 कॅरी 2. 3 3 जा 9. प्लस 2 11. 11 कॅरी 1. 3 5 जा 15. प्लस 1 16. ठीक आहे. आता यांना ऍड करणार. 0 प्लस 0 0. 5 3 प्लस 1 4. 8 प्लस 0 8. 6 प्लस 1 7. 2 प्लस 6 8 आणि 1 ॲज इट इज. ठीक आहे. तर टोटल बाईक्सला 35 बाईक्सला किती रुपये लागले आहे 18,78,450. मग आपण वर्ड स्टेटमेंट लिहिणार द रिक्वायर्ड अमाऊंट इज 18,78,550. नेक्स्ट क्वेश्चन बघा 7th क्वेश्चन. 1 hour has 3,600 seconds. How many seconds do 365 hours have? बघा इथे आपल्याला थोडा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. 3,600 जर एका तासाला सेकंड्स लागतात तर 365 तासला किती लागणार. मग काय करणार आपण त्याच्यासाठी मल्टिप्लिकेशन. 3,600 मल्टिप्लाय बाय किती तासांचा काढायचं आपल्याला 365. 5 मल्टिप्लाय बाय 0 0 0. 6 5 जा 30. कॅरी 3. 5 3 जा 15. प्लस 3 18. 18. आता एक नंबर झाला म्हणून एक 0 घेणार. 6 0 0 0. 6 6 जा 36. कॅरी 3. 3 3 जा 18 प्लस 3 21. 21. ठीक आहे. मग दोन नंबर झालेत म्हणून आपण इथे काय करणार 2 0 घेणार. 3 0 0 3 0 0. 3 6 जा 18 कॅरी 1. 3 3 जा 9 प्लस 1 10. ठीक आहे. आता यांना काय करणार आपण ऍड करणार. 0 0 0. 8 प्लस 6 14. कॅरी 1 आणि हे 3 प्लस 8 11 कॅरी 1. 1 प्लस 2 3 आणि हा 1. ठीक आहे. म्हणजे किती सेकंड्स आहेत 365 आवर्स मध्ये 13,14,000. मग आपण वर्ड स्टेटमेंट लिहिणार 365 आवर्स कंटेन्स 13,14,000 सेकंड्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 8th क्वेश्चन. फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम विथ द नंबर्स 5,473 and 627 and solve it. बघा आता आपल्याला इथे क्वेश्चन तयार करायचा आहे फ्रेम अ वर्ड प्रॉब्लेम. मग आपण क्वेश्चन पहिले तयार करणार नंतर मल्टिप्लिकेशन करून तो सॉल्व करणार कारण सॉल्व इट म्हटलेला आहे. मग क्वेश्चन आपण लिहायचा आहे. तुम्ही पण तयार करू शकता तुमच्या मनाने. अ स्कूल ट्रिप रिक्वायर्ड
amount per student is 5,473 rupees. There are 627 students. How much total amount required for a trip? काय करणार आपण? मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन करताना काय करणार? एका स्टुडंट मागे लागलेली अमाऊंट आहे 5,473 रुपीज आणि मुलं किती आहेत? 627. मग आपण काय करणार? मल्टिप्लाय. 7 3 जा 21. कॅरी 2. 7 7 जा 49 प्लस 2 51 कॅरी 5. 7 4 जा 28. प्लस 5 33. 33. 7 5 जा 35. प्लस 3 38. 38. एक नंबर झाला म्हणून एक 0 घेणार. 2 3 जा 6. 2 7 जा 14. कॅरी 1. 1. 2 4 जा 8. प्लस 1 9. 9. 2 5 जा 10. ठीक आहे. 2 नंबर झालेत म्हणून आपण 2 0 घेणार. 6 3 जा 18. कॅरी 1. 1. 6 7 जा 42. प्लस 1 43. कॅरी 4. 6 4 जा 24. प्लस 4 28. कॅरी 2. 6 5 जा 30. प्लस 2 32. 32. ठीक आहे. 1 प्लस 6 प्लस 1 7. 4 प्लस 3 7. 7 प्लस 8 15. 15 कॅरी 1. 8 प्लस 1 9. 9 प्लस 9 18. 18 प्लस 3 21. 21 कॅरी 2. 2 प्लस 3 5. 5 प्लस 4 9. 2 प्लस 1 3 and 3 as it is. बघा स्कूल ट्रिप साठी म्हणून किती रुपये लागताय? 33,91,571. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार द रिक्वायर्ड अमाऊंट इज 33,91,571. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 9th क्वेश्चन. फाइंड द प्रोडक्ट ऑफ बिगेस्ट 3 डिजिट नंबर अँड द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बिगेस्ट 3 डिजिट आणि बिगेस्ट 4 डिजिट याचा आपल्याला प्रोडक्ट करायचा आहे. तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम सेट मध्ये मी सांगितलं होतं बिगेस्ट नंबर कसा काढता? जेवढ्या डिजिट सांगितलंय तेवढा 9 घ्यायचा. बघा इथे आपण 4 डिजिट अगोदर घेऊ शकतो, 3 डिजिट नंतर घेऊ शकतो. ठीक आहे. मग बिगेस्ट 4 डिजिट मल्टिप्लाय बाय बिगेस्ट 3 डिजिट काय होतो? 999 आणि बिगेस्ट 4 डिजिट होतो 9,999. स्मॉलेस्टला काय सांगितलं तुम्हाला? 1 घ्यायचा आणि ऑर्डर 0 घ्यायचे. आता याचा मल्टिप्लिकेशन करू. 9 9 जा 81. कॅरी 8. 9 9 जा 81 प्लस 8 89. 89 कॅरी 8. 9 9 जा 81 प्लस 8 89. कॅरी 8. सेम किती येतील? 89. ठीक आहे. एक नंबर झालाय पण बघा आता हे 9नेच मल्टिप्लाय आहे म्हणजे आन्सर हेच येणार आहे. तर आपण युनिट प्लेस पासून सेम नंबर लिहायचे आहेत. 2 नंबर झाले म्हणून 2 0 घेणार. 1 9 9 9 8. ठीक आहे. 1 9 प्लस 1 10 कॅरी 1. 1 प्लस 1 2. 2 प्लस 9 11. 11 प्लस 9 20 कॅरी 2. 9 प्लस 9 प्लस 9 is 27 plus 2 29 carry 2. 9 plus 9 18. 18 plus 8 26 plus 2 28. 8 खाली येणार वरती 2. 2 plus 8 10. 10 plus 9 19 carry 1. 8 plus 1 9. ठीक आहे. मग फायनल आन्सर आले 99,89,001. समजले तुम्हाला? मग वर्ड मध्ये आपण लिहिणार द प्रोडक्ट ऑफ biggest 3 digit number and biggest 4 digit number is 99,89,001. क्लियर आहे तुम्हाला? क्वेश्चन बघा आपला या प्रॉब्लेम सेटचा. One traveler incurs a cost of 7,650 rupees for a certain journey. What will be the cost for 26 such a travelers? म्हणजे एकाला ट्रॅव्हलिंगला एवढा खर्च येतोय तर असे 26 ट्रॅव्हलर्स जर असले तर किती खर्च होईल? जर समजा तुम्हाला कुठल्या ट्रिपला जायचं आहे तर तुम्ही काय म्हणतात एकाला एवढा खर्च येणार आहे तर घरात 4 मेंबर आहे तर तुम्ही काय करणार? जेवढा खर्च आहे त्याला मल्टिप्लाय बाय 4 करणार. तसंच करायचं इथे 26 ने मल्टिप्लाय करायचंय. किती आहे ते एकाला लागलेली अमाऊंट? 7,650 मल्टिप्लाय बाय 26. 6 multiplied by 0 is 0. 6 5 are 30. carry 3. 6 6 are 36 plus 3 39. 6 7 are 42. plus 3 45.
एक नंबर झालेला आहे म्हणून आपण इथे काय करणार, एक 0 घेणार. 2 0 0, 2 5 जा 10, कॅरी 1, 2 6 जा 12, 12 प्लस 1 13, कॅरी 1, 2 7 जा 14, 14 प्लस 1 15. आता काय करणार आपण, ऍड 0 0 9, 5 प्लस 3 8, 4 प्लस 5 9 आणि हा 1. तर हा झाला आपला ट्रॅव्हलिंगचा खर्च. मग किती लागणार आहे तो, 1,98,900. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, द कॉस्ट रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलर्स इज 1,98,900 रुपीज. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट. आय होप तुम्हाला नीट समजला असेल. मी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करू शकतात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनल्सला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.